नमस्कार. ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आपण बघणार आहोत स्टफ्ड पनीर पराठ्याची रेसिपी. हा पराठा मी माझ्या मुलाच्या टिफिनसाठी केला होता आणि बऱ्याच लहान मुलांना पनीर हे खूप आवडत असतं. सो माझ्या मुलाचा हा जो पराठा आहे तो फेवरेट आहे. तर मला वाटलं की मी तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करावी. तर चला बघूया कसा बनवायचा स्टफ्ड पनीर पराठा. सर्वात आधी इथे लागणारे पनीर. तर माझ्याकडे पाव किलोच्या पण निम्मे पनीर होतं. सो त्याचं काय करायचं, त्याच्यासाठी मी पराठा बनवायचं ठरवलं. तर त्याच्यासाठी मी किसून घेतलं पनीर छान. 2 कांदे, 1 टोमॅटो. तर कांदे छोट्या साईजचे होते म्हणून 2 घेतले मी. त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे हे प्रिपरेशन करून घेतलं. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे. ही रेसिपी सेम जसं आपण भुर्जी बनवतो तशी मी आधी पनीर भुर्जी बनवून घेतलेली आहे. पण याच्यामध्ये एक सिक्रेट आणि छान मसाला घातलेला आहे, तोही दिसेल तुम्हाला पुढे. तर इथे कांदे मी परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहे आणि ते छानपैकी थोडेसेच मऊ होऊन देणार आहे. आणि आपला जो सिक्रेट मसाला आहे तो मी घालून घेणार आहे. तर इथे मी मीडियम फ्लेमवरतीच बनवत होती. जी आपल्याला पनीर भुर्जी बनवायची आहे ती. कांदे परतवून झाल्यावरती इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे. तो पण थोडा मऊ होऊन देणार आहे मी. म्हणजे इतका की आपण जेव्हा पराठे बनवू, स्टफिंग करू त्याच्यामध्ये, तर त्यावेळेस ते जे आपलं मिश्रण आहे ते बाहेर नको यायला. सो टोमॅटो पण मी इथे मऊ करून घेणार आहे, कारण की पनीर जे असते ते ऑलरेडी सॉफ्टच असणार आहे. इथे आपला टोमॅटो पण मऊ झालेला आहे. त्यानंतर मी इथे घालून घेतलेला आहे मॅगी मसाला. हो, मॅगी मसाल्याने खूप छान टेस्ट येते आणि लहान मुलांना मॅगी खूप आवडते, पण जी अनहेल्दी असते. तर मॅगी मसाल्याचा यूज करून आपण बऱ्याचशा रेसिपीज बनवू शकतो. इथे मी थोडेसे लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे. त्याच्यानंतर घातलेले आहे मीठ, आणि ते पण मी थोड्याच प्रमाणात घातलेले आहे, कारण आपल्याला स्टफिंगसाठी हे बनवायचे आहे. आणि त्यानंतर मी इथे घालून घेतलेले आहे किसून घेतलेले पनीर. तर हे पनीर जवळजवळ 1-2 दिवस होते माझ्या फ्रीजमध्ये. तर ते थोडे मऊ व्हायला लागले होते. सो मी म्हटलं की ह्याचा काय उपयोग करायचा, तर मी अशा प्रकारे त्याचा पराठा बनवून घेतला. तर हे जे पनीर होते हे थोडे मेल्ट व्हायला लागले होते. सो मी पटकन सगळं हलवून लगेच गॅस बंद केला होता. त्यानंतर मी इथे पराठा करायला घेतला होता. तर असा हा गोळा घेतलेला आहे. तर त्याचे मी 2 पार्ट्स, 2 डिव्हिजन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी दोघांची पण पोळी लाटून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये स्टफिंग करणार आहे. जर तुम्ही पुरणासारखं तुम्हाला स्टफिंग करून बनवायचं असेल तर तसं पण बनवू शकता. पण त्याच्याने काय होते ना, जे पण स्टफिंगचे जे आपण स्टफ करतो ते बाहेर येऊ शकते पोळीच्या. सो मी अशा पद्धतीने करून घेतलं होतं, कारण की त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि पनीर जे होते ते थोडे मेल्ट झालेले होते आपले. सो मी असं ठरवलं की अशाच पद्धतीने पोळी वगैरे लाटून आपण करून बघू, आणि तो प्लॅन माझा सक्सेसफुल पण झाला. तर अशा प्रकारे मी 2 पोळ्या लाटून घेतल्या आणि नंतर त्यातलीच एक पोळी घेतली. त्याच्यावरती जे आपलं पनीर भुर्जी आहे स्टफ करण्यासाठी, ती पनीर भुर्जी चौफेर अशी पसरवून घेतली, स्प्रेड करून घेतली. आणि नंतर त्याच्यावरती जी दुसरी पोळी लाटून घेतलेली होती ती ठेवली आणि मग थोडं हलक्या हाताने लाटून घेतलं आणि मग पराठा हा आपला तयार झाला. आणि जो पराठा आहे आपला तो जास्ती आपल्याला जाड पण नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही पोळी लाटायची. आपल्याला मीडियम साईजमध्ये ठेवायची आहे, कारण की पराठ्यासाठी आपण असंच करत असतो मोस्टली. तर इथे माझ्या दोघी पोळ्या लाटून झाल्या होत्या. त्यानंतर तोपर्यंत जी पनीर भुर्जी होती आपली ती थोडी थंड पण झालेली होती, कारण गरम गरम जर तुम्ही त्याच्यामध्ये स्टफ केलं तर ऑब्व्हियसली जे आपलं स्टफिंगचं आहे बॅटर जे काही ते बाहेर येऊ शकतं.
सो मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलं आणि पोळ्या ज्या होत्या त्या छोट्या छोट्या साईजच्याच मी केल्या होत्या, म्हणजे पराठा पण छान दिसायला पाहिजे. तर तुम्हाला मोठे करायचे असतील तर तुम्ही मोठे पण करू शकता, पण जसं की मी सांगितलं की मला टिफिनमध्ये द्यायचं होतं, सो मी असे छोटे छोटेच पोळ्या करून घेतलेल्या होत्या. तर हे जे स्टफिंगचं बॅटर आहे किंवा मिश्रण जे काही आहे, भुर्जी, पनीर भुर्जी, ते मी छान पसरवून घेतलं होतं, स्प्रेड करून घेतलं होतं आणि मग जी दुसरी पोळी आहे ती वरनं लावून घेतली होती त्याला. आणि थोडंसंच हलक्या हाताने मी इथे लाटून घेणार आहे, म्हणजे जी पोळीची किनार आहे दोघी पोळ्यांची ती घट्ट बसावी आणि आपला जो पराठा आहे तो शेकताना न फुटता शेकला गेला पाहिजे, याची मी काळजी या ठिकाणी घेतली होती. सो थोडं पीठ मी त्याच्यावरती पसरवून लावलं आणि त्यानंतर हलक्या हलक्या हातानेच फक्त किनारीची जी साईड आहे तिथे हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे. तर एवढाच हा पराठा मी लाटून घेणार आहे, जास्ती बारीक नाही करणार आहे, कारण की थोडं थोडं स्टफिंगचं जे मिश्रण होतं ते थोडं बाहेर यायला लागलं होतं. तर हे बघा, इथे मी नॉनस्टिकच्या तव्यावरती हे टाकून घेतलेलं आहे, कारण की नॉनस्टिकच्या तव्यावरती लवकर होतं आणि सकाळी तुम्हाला पण माहीत असेल की टिफिन बनवायचा असतो तर किती घाई असते. सो इथे मी एक साईड छान शेकून घेतलेली आहे, तर दुसरी साईड पण शेकून घेतलेली आहे. त्याच्यावरती छान तूप लावायचं, म्हणजे मुलांना तुपामध्ये जे चांगले फॅटी ॲसिड्स असतात जे शरीरासाठी खूप गरजेचे असतात तेही मिळेल आणि पनीरमध्ये जे प्रोटीन असतं तेही मिळेल आणि प्लस त्यांची आवडनिवडही जपली जाईल. सो तुम्ही पण हा पराठा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा झाला होता ते. तर हे बघा, अशा पद्धतीने छान खरपूस असा मी हा पराठा भाजून घेतलेला आहे. तर मी नेहमी ट्रँगल शेपमध्ये कट करून घेत असते आणि मग माझ्या मुलाला ते टिफिनमध्ये देत असते, म्हणजे त्याला ते खायला इझी होईल. जर पूर्ण पराठा दिला तर ते त्याला खायला इझी नाही होत. तर या टिप्स तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता. तर मैत्रिणींनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमचे लाईक्स आणि सबस्क्रिप्शन खूप मस्ट आहे, त्याच्याने मलाही कळेल की किती जणांना माझे व्हिडिओज आवडतात ते. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे हेल्दी अँड बी हॅपी.